यावेळी निवडणुकीत लोक पक्ष बघतील का व्यक्ती बघून मतदान करतील? व्यक्ती बघून. रस्ते भरपूर करायचे आहेत. नवीन वसाहत मधले एकही रस्ता गटर झालेली नाही. निवडून जे जाणार आहे त्यांना काम करावं, दररोज गरिबाचं काम करावं, गावाचा ज्या गावाचा विकास नाही त्या गावाचा विकास करावा त्यांनी. जिल्हा परिषद सुद्धा पंचायतमध्ये लक्ष दिलं पाहिजे, हे सुद्धा त्यात महत्वाचं आहे. हा रोड सडकापासून पंचायतीबद्दल आणलेला आहे, पण याचं काही पहिली साईड गटार मी विरोध केला होता. हे करीत असताना तुम्ही पहिली गटार साईडची करा आणि मग रस्ता करा. आता गटार केले कुठून? त्या कोपाडकरांच्या घरापासून त्या पाऊसकरांच्या घरापर्यंत, म्हणजे काही नियोजन नाही आहे. तुम्हाला काय वाटते जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? असं काय ते पंचायत समितीकडे कामं काहीतरी असा माणूस असावा. निवडणुकीत काय काम जे कोण चांगलं करत असेल तर त्याला आपलं निवडून द्यायला काय हरकत नाही. व्यक्ती बघूनच करणार, पक्ष बघून कोण करणार नाही. पण आता महानगरपालिका इलेक्शन झाली त्यात बघितलं जातं, माणूस बघून व्यक्ती बघूनच लोक मतदान करतात, पक्ष बघून कोण करत नाही. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? आता असावा म्हणायची काही गरजच नाही. ते लादणार आहेत आमच्यावर का असणार असा काय नाही. पण आम्ही सांगतोय, सर्वसामान्य सांगतोय म्हणून कधी देणार आहेत का कोण? आणि ते उभा राहिला तर त्याला आम्ही मतं देत नाही, कारण आम्ही पैसे घेतलेले असतात. कुठेतरी ग्रामपंचायत सध्या निवडून आलं, आमदार सत्तेत आहे, ह्या गलीत काम करू नका, तिथल्या विरोधात नगरसेवक उभा राहता, आमच्या खेळा विकास न म्हणायचा. कुठेतरी मेन रोड केला म्हणजे विकास झाला नाही. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. जिल्हा परिषदसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जातोय, तेथील असणाऱ्या राजकीय आढावा जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय निगवे खालसा या गावामध्ये. तर जाणून घेऊयात या गावातल्या समस्या काय आहेत, त्याचबरोबर गावचा कितपत विकास झालाय, होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडून गावच्या नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत याचा आपण सविस्तर आढावा या रिपोर्टमधून घेणार आहोत. या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. कामं झाल्यात का इथली? काय झाल्यात म्हणाले बऱ्यापैकी झाल्यात. या आधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, त्यांनी काही कामं केल्यात काय? त्यांनी काय नाही करा. तुम्हाला काय वाटते जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? चांगला असावा, काम करणारा. यावेळी निवडणुकीत लोक पक्ष बघतील का व्यक्ती बघून मतदान करतील? व्यक्ती बघून. काय होईल या निवडणुकीत? आता काय सांगता येत नाही अजून. कामं झाल्यात का विकास? झाले नाही समस्या काय आहेत अजून इथल्या? अजून काय समस्या? ही रस्ता बघा की आमचा आहे, इथून खाली ते वळापर्यंत हे अजून चिखलातच आहेत. काका, खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल या गावचा विकास झालाय काय? झाला की विकास झाला. डांबरी हा रस्ता झालेला आहे, रस्त्याची कामं झाली आहेत, बाकीची गटरची कामं झालेली आहेत. कामाचा विकास चालू आहे. समस्या काय आहेत इथल्या? समस्या अजून भरपूर रस्ते भरपूर करायचे आहेत. नवीन वसाहत मधले एकही रस्ता गटर झालेली नाही, ती करायला पाहिजे. याआधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होतो, मग प्रशासकांनी काय केले काय? प्रशासकाने काय केले? प्रशासक काय प्रशासकासारखं काम तुम्हाला काय वाटतं की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य सर्वसामान्यांची कामं करणारा असावा, असे मत आहे. काय होईल या निवडणुकीत? आता काय सांगता येत नाही अजून तरी. काही वारं त्याचं काय दिसत नाही, कोण उभा राहणार कोण नाही त्याचं काय वारं माहीत नाही. काय लोक पक्ष बघतील काय व्यक्ती बघून मतदान करतील तसं काय सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटते काका? नाही, हे म्हणते ते बरोबर आहे, कारण का अजून उमेदवार कोण फिक्स आहे माहित नाही. बरोबर. त्यामुळे कसं आहे, कामाच्या स्वरूपात जर त्यानं काम जर चांगलं केलं असलं, काय काम जर चांगलं झालं त्याची व्यक्ती बघून काम मतदान होणार, त्याला कामाच्या स्वरूपात सगळं होणार. विकास झालाय का इथला? विकास बऱ्यापैकी झालाय, कारण अजून व्हायला लागतो, बऱ्यापैकी झालाय, अजून व्हायला लागतो. समस्या काय तिथल्या? समस्या काय, कामाचं हीच की स्वरूप, म्हणजे कसं आहे, कामं पूर्ण व्हायला लागतात. नाही, अनेक वर्षांनी निवडणूक होत्या, होय. याआधी प्रशासक होतं, होय. प्रशासकांनी काय केलंय? प्रशासकाने काहीच केलेलं नाही, काही केलं नाही प्रशासक. काय होणार या निवडणुकीत? ह्या निवडणूक कसं आहे, जनतेचा कौल आहे, ज्यांनी काम केलंय त्यांचं हे धरणार इथं. काय म्हणजे जनता लोक बघणार, व्यक्ती बघणार काय पक्ष नाही, बघणार? कामाचा पक्षाचं काय म्हणजे कामाचं स्वरूप बघणार, व्यक्ती बघूनच काम बघूनच हे करणार आहे, पक्ष नाही. काय वाटते की कसा असावा जिल्हा परिषद सदस्य? तो काम करणारा असावा. निवडून जे जाणार आहे त्यांना काम करावं, दररोज गरिबाचं काम करावं, गावाचा ज्या गावाचा विकास नाही त्या गावाचा विकास करावा त्यांनी. तुम्हाला काय वाटते? गावाचा विकास केलाच पाहिजे नाही. गावाचा विकास केला तर ते टाका वाटते नाही, मग हे दुसरं काय नाही. कोण विकास करला असं वाटते? आता काय तसं काय कोण आता नवीन येणार नाही, नवीन येणार ना, आता नवीन येणार तेच करणार ना. याआधी प्रशासक होतं, तिने काय केले काय? त्यांनी केलंय की काय कामं थोडंफार केले? केलेत की कामं.
काय काय प्रश्न काय आहेत गावचे अजून? गावचे म्हणजे काय गावात विकास व्हावा, दुसरं काय. काही समस्या काय आहेत गावच्या? गावची समज काय विकास केला पाहिजे, दुसरं काय नाही. गटार नाहीत, रस्ता अजून नाहीत. रस्ता निम्मा अर्धाच राहिलेला आहे. हे रस्ता तिथून खाली अर्धवटच राहिला, अर्धवटच आहे. कसं असावं जिल्हा परिषद सदस्य, कसं असावं काय होतं? जिल्हा परिषद सुद्धा पंचायत मध्ये लक्ष दिलं पाहिजे, बरं. हे सुद्धा त्यात महत्वाचं आहे. कारण पंचायत सुद्धा कशी करते की वरचं काम यायचं आहे, त्यांचं अजून काम झालं नाही, आमचं कसं करू असं तर होऊ शकते नाही. पंचायत लक्ष दिलं पाहिजे. खूप वर्षांनी सर निवडणूक होत आहेत, एकंदरीत काय सांगाल, विकास झालाय? विकास हा फक्त पुढाऱ्यांचा झालेला आहे, गावाचा विकास काही झालेला नाही. हा रोड सडकापासून पंचायतीबद्दल आणलेला आहे, पण याचं काही पहिली साईड गटार मी विरोध केला होता. हे करीत असताना तुम्ही पहिली गटार साईडची करा आणि मग रस्ता करा. आता गटार केलंय कुठून? त्या कोपाडकरांच्या घरापासून त्या पाऊसकरांच्या घरापर्यंत. म्हणजे काही नियोजन नाही आहे, सरकारनंच ह्याच्यावर हे केलेलं आहे. जिल्हा परिषदवर अनेक वर्ष प्रशासक होते, प्रशासकांनी काय केले काय? प्रशासकच त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि यांना इथल्या पुढाऱ्यांना सामील आहे. त्याच्यामुळं काय विकास काही होणार नाही आहे. लोकांच्याकडे फक्त काय करायचं, निवडणूक आली की पैसे द्यायचे आणि मतं घ्यायची, विकास काही करायचा नाही. आणि मग तिने 5 वर्ष काय करायचं की आम्ही पैसे एवढे खर्च केलेत, हे आम्हाला काहीतरी बघावं लागतं. हे असा त्यांचा उमेदवारांचा विचार असतो. त्याच्यामुळं आम्ही काय ठरवलं, ह्या पक्षाने हे करण्यापेक्षा माणूस बघून त्याला मतदान लोकांनी करावं. जो आपलं काम करणार आहे अशा संदर्भात असेल तर त्याचा काय तो. तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषदेचा सदस्य न 5 पैसे खाणारा असावा, गावच्या लोकांचा विकास करणारा असावा. का काम होत नाही म्हणून तिने त्या अधिकाऱ्यांना विचारावं, एवढंच आमची अपेक्षा आहे, बाकी काही अपेक्षा नाही. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत आता उमेदवार तरी आधी ठरवू द्यात, कुणाच्या पक्षाला कोण आहे हे तरी त्यानंतर विचारू ना. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लोक विचार करणार की बाबा हा माणूस चांगला आहे का हा माणूस चांगला आहे, त्यानंतर सगळ्या गोष्टी होणार. कोणत्या पक्षाला लोक जास्त कौल देतील? इथं काय झालं माहिती आहे काय, कौलचा काही हे नाही आहे. आता काय झालं, मध्ये भाजपवाल्यांनी ती लाडकी बहीण, एकनाथ शिंदेनं हे आणली, लाडकी बहीण आणली, मध्यंतरी आत्ता अजून तटलेत. ते बोंबाबोंब प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. ती KYC का? अरे मग तुम्ही पहिले जाहीरच कशाला केलं? KYC बघून क्लिअर करून तुम्ही त्यांना हप्ता द्यायला पाहिजे होते ना. तुम्ही मतासाठी याच्या आधी पैसे दिलेत, सत्ता आल्यानंतर मग तुम्ही KYC काढायचा काय संबंध होता? काय गरज होती का? ह्याच्या अगोदर तुम्हाला ती पात्र वाटले नाही, आता नको झालेत का? हे असं नाही पाहिजे ना. लोकांचा विचार जरा करावा, सर्वसामान्याला परवडणारीही पाहिजे. हो, सर्वसामान्य काय हो, तुम्ही आज दिले की ते तेवढ्यापुरतं त्याचं घर चालवा बघणार, पैसे घेणार नाही, तुमच्यापासून जाणार. ते तुम्हाला मत दिले का नाही हे काही माहीत नाही. त्याच्यामुळं तुम्ही पण पैसे वायपळ हे करू नका आणि लोकांना पण त्याची सवय काय लावू नका, कारण याचा वाईट परिणाम यायला लागला. तो विकास काही होत नाही, मग कशाला हे करायला लागल्यात. म्हणून आमचं काय मत आहे, उमेदवार बघू आणि त्यानंतर ठरवू. गावचा विकास झालाय का? झालाय, रोडचं मेन रोडचं काम झालं. समस्या काय आहेत अजून? समस्या आता काय, बाकी समस्या पाण्यात जरा समस्या आहे. तुम्हाला काय वाटते की कसा असावा जिल्हा परिषद सदस्य, कसा असावा? काय काम करणारा असावा. विकास कामं झाल्यात काय? विकास कामं झालेले आहेत, केलेले आहेत. तुम्हाला काय वाटते जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? असं काय ते पंचायत समितीकडे कामं काय ते त्याला वर्ण अनुदान द्यावं, असा माणूस असावा. कामाचा माणूस असावा. सगळ्या शेतकऱ्यांची काय ते येतात योजना, ते त्यात बाबा फॉर्म घ्या, हे घ्या, काय ते सांगणारा पाहिजे, असा असावा. दुसरं काय आम्हाला नाही. काय शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत? शेतकरी सभा म्हणजे आता पंचायत समिती जिल्हा परिषद काय मिळतंय बाबा शेतकऱ्यांनी, ते सांगितल्याशिवाय कळणार आहे काय? ही शेतकरी समस्या हो. काय वस्तू मिळाल्या शेतीच्या अवजाराचं काय मिळत असले तर हेच आम्ही म्हणणार हो, दुसरं काय. काय होईल या निवडणुकीत? काय कामं चांगली करणाऱ्यालाच हे करणार हो. आता कामं केल्यातच, रस्ते बिस्त म्हणा, मोदीने हे दिले म्हणा, गहू तांदूळ सोडल्या, 2,000 रुपये सोडले, हेच की. आणि कसले कामं, आणि शेतीचं हे द्यायला पाहिजे, काय लागते रे. या निवडणुकीत तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? चांगला असावा कामं करणारा, हेच की. लोक पक्ष बघून मतदान करतील काय? कामाच्या ह्याच्यावर त्यांना, बर, त्याच्या ह्याच्यावर माणसं हे करतात. तुम्हाला काय वाटते काय होईल या निवडणुकीत? निवडणुकीत काय काम जे कोण चांगलं करत असेल तर त्याला आपलं निवडून द्यायला काय हरकत नाही. बाकीचं काय
कामं जे करणार आहेत त्याला निवडून द्यावं बेलशिक असं माझं मत आहे. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? तेच कामं करणारा असावा. कामं करणारा पाहिजे. आपलं गावचं काय ते करून दावलं पाहिजे. असं असल्यावर तो निवडून येणार. काय अजून समस्या काय तिथल्या? गावच्या कामाचीच की मग काय होईल या निवडणुकीत? निवडणूक काय कोण काम चांगलं करत असेल तर त्याला हे होणार की तो निवडून येणार. अनेक वर्षांनी निवडणुका आल्या, विकास झालाय का इथला? काय सांगाल? बऱ्यापैकी झालाय गावचा विकास, नाही असं नाही. आपल्या गावात ग्राउंड चांगलं झालंय, परत आपल्या शाळेला ग्राउंड चांगला आहे. विकासाचा काही विषय नाही, बऱ्यापैकी आहे विकास. प्रश्न काय तिथले अजून सुद्धा? अजून सुद्धा प्रश्न म्हणजे काय विषय आहे की आपला रस्ता 2 वर्षाला नाही, ग्रामपंचायत पासून हनुमान मंदिरपर्यंत जो रोड आहे तो 3 वर्षाला उकरून ठेवलेला आहे, तसाच रोड आहे. हीच म्हणजे तेच मोठं नुकसान आहे. बाकी विकास आहे बऱ्यापैकी. तर याआधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होतो, प्रशासकांनी काय केलंय का? जिल्हा परिषद प्रशासक काय इकडे येऊन दखल घेणार आहे गावाची? काय म्हणजे गावात काय प्रॉब्लेम आहे काय नाही, प्रशासक तिथंच बघणार हो, इकडे काय येणार आहे? आता निवडणूक आहे, तुम्हाला काय वाटतं की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? विकास कामं करणारा असावा. प्रत्येक गावी जाऊन बाबा काय चाललंय काय नाही बघायला पाहिजे. कोण विकास करा असं वाटतं? ते काय आपण सांगू शकत नाही. कोण विकास व्यक्ती बघून लोक मतदान करणार काय पक्ष बघून करणार? करणार? व्यक्ती बघूनच करणार, पक्ष बघून कोण करणार नाही. आपण आता महानगरपालिका इलेक्शन झाली त्यात बघितलं जातं. माणूस बघून व्यक्ती बघूनच लोक मतदान करतात, पक्ष बघून कोण करत नाही. अनेक वर्षांनी सर निवडणुका होत आहेत, एकंदरीत काय सांगाल, विकास झालाय का? विकास खूप झालेला आहे, काही अडचण नाही. निगव्यामध्ये विकास खूप झाला आहे, काही प्रॉब्लेम येत नाही निगव्यात. अजून काय समस्या आहे तिथल्या? अजून काही नाही, खूप वर्ष निवडणूक होत आहेत, याआधी प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केले काय? काही नाही केलं. तुम्हाला काय वाटते हो, कसा असावा जिल्हा परिषद सदस्य? सदस्य काम करणारा असावा, काही अडचण नको असं, म्हणजे कामं करून देणारा व्यक्ती असावा. काय होईल या निवडणुकीत? काय आता बघू, आता काय होईल बघू. लोक पक्ष बघणार काय माणूस आता बघून बघू करणार? काय होतंय. तुम्हाला काय वाटतं? लोक आता पक्ष बघूनच करणार ना. विकास झालाय काय गावचा? गावचा विकास मंद गतीने चालू आहे. काय काय समस्या आहे तिथल्या? समस्या असं काय नाही, रस्त्याचा निम्मा रस्ता झाला आहे, गटारीचं रुंदीकरण आहे, स्वच्छता कमी आहे आणि त्यांनी पाणी काय स्वच्छ येतंय, निम्म स्वच्छ येतंय. याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, त्यांनी काय काम केलं? जिल्हा परिषदचं गाव लक्ष आहे, जिल्हा परिषदचं लक्ष नाही. आता निवडणूक आहेत ना हो म्हणतात लोक. निवडणुका हा काय निस्ता सत्तेचा बाजार आहे. निवडणुका म्हणजे कसं आहे, कोण बी आलं तर तिचं निस्ता हे मिळवायसाठी जाणारे लोक आहे. आता काय समाजीकरण करणारे लोक राहिलेले नाही याच्यात राजकारणामध्ये. त्यामुळे काय कोणीही जरी आला तरी सरकारच. काय होईल या निवडणुकीत आज काय वाटतं तुम्हाला? काय त्याचा बघा, पैशाचा वापर होणार भरमसाठ आणि कोण पैशाचा आता दिल तो निवडून येणार, त्याच्यात दुसरं काय होणार आहे? कसा असावा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? आता असावा म्हणायची काही गरजच नाही. ते लादणार आहे, आमच्यावर का असणार असं काय नाही. पण आम्ही सांगतोय, सर्वसामान्य सांगतोय म्हणून का ते देणार आहेत का कोण? आणि ते उभा राहिला तर त्याला आम्ही मतं देत नाही, कारण आम्ही पैसे घेतलेले असतात, त्यामुळे मतं देत नाही. काय होईल या निवडणुकीत? काय होईल आता ते भविष्य सांगणार आहे, एवढा मी काही भविष्य बघता नाही आणि राजकारणात एवढा बी अभ्यास नाही. कसं चाललंय एवढं सांग. लोक व्यक्ती बघून मतदान करतील काय पक्ष बघून करतील? व्यक्ती बघा, आधी व्यक्ती असतोय, आधी पैसा आणि मग व्यक्ती, त्यानंतर मग काय तुमचं सामाजिक कार्य काय दिसतच नाही. विकास झालाय काय? विकास हा 50%च विकास आहे. विकास हा एवढा नाही आहे. म्हणजे कसा विकास म्हणजे काय, विकासाचे कामं कोणत्या पद्धतीने झाली पाहिजेत, आमदार पण खासदार पण कसा लागला पाहिजे, राजकीय वर्तुळात जर लागत असेल तर त्याला विकास नव्हे. म्हणजे गाव लेवलला जरी माणुसकी बघून ह्या बाबा वार्डात आपली लोक नाही, तिथं नगरसेवक नाही, त्यापासून जर मत काम मिळत असेल तर ते काम नव्हे. लक्षात आलं काय? मग कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य निवडून आलं, आमदार सत्तेत आहे, ह्या गलीत काम करू नका, तिथल्या विरोधात नगरसेवक उभा राहिला आमच्या, ह्याला विकास न म्हणायचा. कुठेतरी मेन रोड केला म्हणजे विकास झाला नाही. 50% आता मेन रोड आमचा बंद पडला आहे, कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे. मग एवढी 10,000 लोकसंख्येत जर असं होत असेल तर काय उपयोग आहे राजकारण? याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, त्यांनी काय काम केलं? प्रशासक कधीच येत नाही. ग्राउंड लेवलला प्रशासक कधी उतरले? प्रशासक म्हणजे काय? प्रशासक हा एक निवळ खाण्याचा मार्ग आहे. प्रशासक नाही चालत. लोकशाहीत प्रशासक हा नकोच आहे. त्याने यायच्या इथं दाबायच्या, सह्या मारायच्या आणि काम करून उचलून घेऊन जायचं, एवढंच प्रश्न आहे फक्त. प्रशासकचं मुद्दल काम काय पाहिजे, जबाबदारी, की बाबा हे गावात का राहिलं, त्यांचा काय ठोस निर्णय कधीच येत नाही ना. तुम्हाला काय वाटतं की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद आता सदस्य कसा,
ह्यात उमेदवार कोण राहणार, कशा पद्धतीने राहणार, बाबा चांगला सामाजिक राहणार की काय राजकीय राहणार, ह्यावर ते बरेचसा डिपेंड राहणार आहे. नेमकी काय चुरस असणार आहे? चुरस अजून काय म्हणजे वाटाघाटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चुरस होत नाही. म्हणजे इथं कसं आहे, करवीर आणि दक्षिण 2 मतदारसंघ आमच्या जिल्हा परिषदला आलेला आहेत. मग दोन्हींच्या वर्चस्वात कुणाचं वर्चस्व इथं आता सध्या बंटी अंमलचं या करवीर दक्षिणला, तिकडे गेला तर करवीरला PN पाटील. त्या दोन्हीच्या तिन्हीच्या चुरशीत कुणाची लढत द्यायची असं आहे ना. युती कुणाची होणार त्यावरच निर्णय ठरणार आहे फारसा. म्हणजे असं काही नाही की बाबा ही युती झाली की ह्या उमेदवार संकट येणार, मग त्याला आम्हासारख्या एका गावात मोठा एक उमेदवार स्पेशल द्यायला पाहिजे. मग एक साईड वन वे होईल असं बी करायला लागणार. तसं काय आता आजच्या घडला तर राजकारणात होऊ शकत नाही, होऊ शकणार आहे. तर आताच आपण निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील निगवे खालसा या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या भागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतले. प्रशासकांच्या काळात झालेली कामं, तरुणांचे असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे सविस्तरपणे आपण या रिपोर्टमधून जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.